कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। मानवत शहरातील एक अद्भुत आणि जागृत देवस्थान, श्रद्धा, परंपरा आणि इतिहासाचा अनोखा संगम असलेले श्री अंधारवळ मारुती मंदिर। येथे दर शनिवारी अमावस्येला आणि विशेषतः हनुमान जयंतीला भाविकांची प्रचंड गर्दी उसळते। या मंदिरामागची कहाणीही तितकीच रोचक आहे। पाहूया हा विशेष रिपोर्ट। मानवत शहरातील दहे परिवाराच्या शेतात एक विशाल वटवृक्षाच्या छायेखाली वसलेले आहे श्री अंधारवळ मारुती मंदिर। पूर्वी या वटवृक्षाच्या दाट पारंब्यांमुळे परिसरात दिवसही अंधार असायचा। दहे परिवाराच्या पूर्वजांनी गुरांसाठी सावली मिळावी म्हणून या पारंब्या तोडल्या। त्यानंतर येथे एक गुफा तयार झाली आणि याच गुफेत एक महात्म्याला सापडली मारुतीची साधारण 2 फूट उंचीची मूर्ती। या घटनेनंतर येथे पूजा अर्चनेला सुरुवात झाली। अंधारात सापडलेल्या या मूर्तीमुळे या देवस्थानाला अंधारवळ मारुती असे नाव मिळाले आणि हळूहळू भाविकांची श्रद्धा वाढत गेली। 1896 पासून येथे हनुमान जयंतीनिमित्त नवसाच्या गाड्या ओढण्याची परंपरा सुरू आहे। गाड्या ओढणाऱ्या भाविकांना वारू म्हटले जाते। हे वारू पाडव्यापासून हनुमान जयंतीपर्यंत उपवास पाळतात। हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी जन्मोत्सवानंतर सायंकाळी वारू स्वतः बैलगाडी ओढत मंदिराची प्रदक्षिणा घालतात। ही परंपरा पाहण्यासाठी आणि नवस फेडण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक येथे दाखल होतात। दर शनिवारी अमावस्येला आणि श्रावण महिन्यात येथे विशेष गर्दी पाहायला मिळते। श्रावणात दररोज पाणी अर्पण करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात, तर हनुमान जयंतीला येथे भव्य यात्रा भरते। गिरमाजी दहे आणि लालजी दहे यांच्या कार्यकाळानंतर त्यांच्या वंशजांनी मंदिराची परंपरा जपली। मोठे मंदिर उभारण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यात यश न आल्याने सध्या छोटे पण आकर्षक मंदिर उभारण्यात आले आहे। वटवृक्षाभोवती दगडी व मार्बलचा ओटा आणि स्टील ग्रिल बसवण्यात आले आहे। दरवर्षी गाड्या ओढण्याचा मान ज्ञानोबा गंगाराम दहे यांच्याकडे असतो, तर मंदिराचा मान दहे परिवारात विभागला जातो। श्रद्धा, इतिहास आणि परंपरेचा वारसा जपणारे श्री अंधारवळ मारुती मंदिर आजही हजारो भाविकांच्या विश्वासाचे केंद्र बनले आहे। कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी विलास बारहाते, मानवत, परभणी।